महाराष्ट्रामध्ये सध्या छावा या चित्रपटाने अत्यंत धुमाकूळ घातला. पडद्यावरती करोडची उत्पन्नाचं साधन त्याने निर्मात्यांना मिळवून दिलं आहे. आपण आज रत्नागिरीत आहोत स्प्राईटमध्ये. या ठिकाणी सुद्धा रत्नागिरीकरांमध्ये सुद्धा छाव्याबद्दल एक वेगळी उत्सुकता आहे, कुतूहल आहे. संभाजी राजांचा संपूर्ण तेजस्वी इतिहास हा तरुण पिढीकडे जावा असा निर्मात्याची भूमिका होती आणि तो उद्देश डोळ्यासमोर त्याने चित्रपटाची निर्मिती केली. आज रत्नागिरीतले काही तरुण मंडळी आज छावा चित्रपट पाहायला आले होते. छावा चित्रपट त्यांनी पाहिलेला आहे. काय मित्रा, कसं वाटतं तुला एकंदरीत चित्रपट पाहिल्यानंतर? चित्रपट चांगला होता, मस्त होता. स्पेशली म्हणजे विकी कौशलची ॲक्टिंग खरंच मस्त होती. काय वाटते संभाजी राजांबद्दल, तुम्हाला काय वाटलं आता? म्हणजे अगदी डिटेल नाही असलं तरी बऱ्यापैकी समजलं. ॲक्शन सीन पण मस्त होते. म्हणजे त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं आहे ते समजलं. म्हणजे सॅक्रिफाईस. तुला काय वाटतं एखादी चित्रपट बघितल्यानंतर? खूप छान होता. जे आपण ऐकत होतो संभाजी महाराजांबद्दल ते एक समोर डोळ्यासमोर दिसलं आणि त्याचं ॲक्टिंग बाकी सिनेमा जो बनवलेला आहे तो एक नंबर होता. शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही सगळेच आलो होतो पिक्चर बघायला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या सर्वांना परिचित आहे, पण त्याचबरोबर संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सुद्धा तितकाच वैभवशाली आहे आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला तोही समजला. आणि त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर हिंदीत चित्रपट असल्यामुळे भारतामध्ये सुद्धा म्हणजे अख्ख्या देशामध्ये संभाजी महाराजांचा जो कर्तबगार इतिहास आहे तो सुद्धा आता सगळ्यांना समजेल. त्यामुळे पिक्चर अतिशय सुंदर होता. नमस्कार, मी सिटी प्राईड मल्टिप्लेक्स रत्नागिरीमधून बोलते आहे. आमच्या इथे छावा मूवी हा 14 तारखेपासून रिलीज झाला आहे आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आमच्याकडे हाऊसफुल शो जात आहे. लोकांची खूप गर्दी आहे आणि जो शेवटचा सीन त्यांनी जो दाखवला आहे तर अक्षरशः पब्लिक डोळ्यामध्ये अश्रू घेऊन जात आहेत. तर खूप छान त्यांनी जो कन्सेप्ट केलेला आहे त्याला उत्तम प्रतिसाद रत्नागिरीतून मिळत आहे. त्याबद्दल चित्रपट करणाऱ्यांचे पण खूप धन्यवाद. किती शो चालतात? सर दिवसाला आमच्या इथे 14 शो चालत आहेत आणि लोकांचं अजून त्यांना वाढवण्यासाठी पण आमच्या इथे तेवढी कॅपॅसिटी नसल्यामुळे म्हणजे शो टाईम रात्रीपर्यंत असल्यामुळे आम्हाला अजून वाढवता येत नाही आहे. पण आमचा 14 शो एकदम हाऊसफुल जात आहेत. एका शोमध्ये आमचे 237 लोक सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ते 237 लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे. पूर्ण सीट भरून जात आहेत. ह्या अगोदर छावा मूवी शिवरायांचा छावा पण आला होता, पण तेवढा त्यांना रिस्पॉन्स नव्हता जेवढा ह्या छावाला आहे. पुष्पालाही होता, पण त्या क्रेजमध्ये असं वाटतं की मराठी लोकांनी खूप प्रतिसाद दिला आहे ह्या मूवीसाठी. हे आम्हाला जास्त अभिमानाने सांगावं असं वाटतं आहे. हो, 3 थिएटर आहे. म्हणजे 689 सीट आहेत आणि दिवसाला 14 शो होत आहेत. त्यामुळे 2500च्या पुढे पब्लिक आम्हाला दिवसाचं जाते बघून. संपूर्ण महाराष्ट्रभर छावा चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे रत्नागिरीसुद्धा काही कमी नाही असं एकंदरीत दिसतं आहे. रत्नागिरीच्या शिवाजीनगर परिसरात सिटी प्राईडमध्ये दिवसाला जवळजवळ 15 शो ह्या छावा ह्या चित्रपटाचे होत आहेत आणि रत्नागिरीकरांनी ते अक्षरशः पिक्चर तो डोक्यावरती उचलून घेतला असंच म्हणावं लागेल. प्रचंड गर्दी आहे, उत्साह आहे आणि एकंदरीत संभाजीराजांच्या शेवटच्या टप्प्यातलं जे एकंदरीत त्यांचं जी भूमिका आहे ती अतिशय रत्नागिरीकरांना फार भालावलेली दिसते. त्यामुळे लोक भारावलेले असतात, डोळ्यात अश्रू आणतात आणि एकंदरीत संभाजीराजांचा ओजस्वी इतिहास हा रत्नागिरीकरांच्या पुण्यात किंवा तरुण पिढी विशेषतः ह्या चित्रपटाकडे फारच आकर्षित झालेली दिसते. आणि त्यामुळे गेल्या शुक्रवारपासून असलेले या सिटी प्राईडमध्ये सर्व शो पूर्णपणे हाऊसफुल आहेत आणि दिवसभरामध्ये साधारणपणे 5 ते 6 लाख रुपयाचा गल्ला इथल्या आयोजकांना किंवा इथल्या चालकांना मिळतो आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा पहिल्यांदाच ह्या छावा या चित्रपटात मिळाला आहे असं इथले एकंदरीत सिटी स्प्राईडचे आयोजक हे सांगतात. एकंदरीत आपण बघताय पाठीमागे गर्दी, लोकांची उत्साह आणि अतिशय तन्मयतेने आणि आत्मीयतेने एक संभाजी राजांबद्दल असलेली आपुलकी, उत्साह आणि एकंदरीत यांच्यामधल्या भावना हे सर्व ह्या चित्रपट सांगून जाते. आणि पुन्हा एकदा रत्नागिरीकर हे नेहमी देशप्रेमी आहेत आणि त्या देशप्रेमीच्या मधूनच त्यांनी आपल्या भावना या चित्रपटाला केलेल्या गर्दीवरून दिसून येते. टाइम डिजे करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.